सोलापुरातील भाजपाचे माजी आमदार नरसिंग मेंगजी यांच्या अवंतीनगर येथील घरातील तळमजल्यात पावसाचे पाणी आल्याने माजी आमदार नरसिंग मेंगजी यांनी मुलगा व नातवासह पाण्यातून वाट काढत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अण्णाभाऊ साठेनगर शाखेच्या पथसंचलनास जायचे होते। यावेळी माजी आमदार नरसिंग मेंगजी यांनी अनोखी शक्कल लढवत पायाला प्लास्टिक गुंडाळून पाण्यातून वाट काढले व गाडीतून छत्रपती संभाजी महाराज चौकाकडे गेले। नैसर्गिक आपत्ती असो किंवा काही असो, पथसंचलनास न चुकता मी जात असल्याची प्रतिक्रिया माजी आमदार नरसिंग मेंगजी यांनी दिली। मेंगजी साहेब, आपल्याला माहीत असेल की आतापर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं संचलन असतं, मग त्यावेळेला पाऊस असो, वादळ असो या कुठली आपत्ती असो, ठरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकाणाहून शिस्तबद्धपणे आपण संचलन करत असतो। आज या पावसाच्या अतिवृष्टीमुळं माझ्या घरामध्ये आणि माझ्या परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे। हे निसर्गाची कृपा आहे, ही निसर्गाची अवकाळ आहे। अशा वेळेला आपण न डगमगता देशसेवेकरता राष्ट्रहित साधून आपण संचलनामध्ये सहभागी होणं आवश्यक आहे। हा संदेश सर्व देशवासियांना जाईल की आपत्तीमध्ये देखील आपण आपलं कर्तव्य पार पाडावं। राष्ट्राचं संरक्षण करण्यासाठी आपल्याला नक्कीच या इथून एक चांगल्या प्रकारचं आदर्शाचं एक आदेश मिळेल आणि त्याप्रमाणे आपण हे संचलनामध्ये सहभाग होतोय। म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करेन, आपत्ती ही नैसर्गिक आहे, न डगमगता आपण जे ध्येय गाठायचं आहे ते ध्येय गाठण्याकरता आपण आपल्या जे कार्य आपण आहे ते कार्य करत राहावं। हीच खरी राष्ट्रसेवा आहे असं मला वाटतं। धन्यवाद।